गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। कैसे हो आप लोग? बहुत बढ़िया। ओके, वेरी फाइन। हाँ ठीक है बच्चों, जो हमारे जो पिछले वीडियो क्लास में हम लोग नफे के चक्कर में बिहाइंड द ग्रीड्स पार्ट के बारे में हम लोग डिस्कशन कर रहे थे। ठीक है, तो उसमें हम लोग आधा भाग यानी हाफ पार्ट कंप्लीट किया है। वी हैव कंप्लीटेड हाफ पार्ट ऑफ द लेसन। ठीक है, आज की इस वीडियो क्लास में और जो हाफ पार्ट है, जो आधा भाग है, उसके बारे में हम लोग चर्चा करेंगे। टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द हाफ पार्ट ऑफ दैट लेसन। ओके बच्चों, तो यहां पर देख लीजिए, जो पिछले वीडियो क्लास में हमने जो डिस्कशन किया है उसी लेसन के बारे में एक बार 2-3 मिनट में हम थोड़ा सा रिवीजन करेंगे। ठीक है, हाँ देखिए बच्चों, बाबूभाई नामक एक आदमी था। उसको यानी नारियल खाने का मन होता है। समस्या ये था, उसके घर में कोई नारियल नहीं थी। वहां पर उसने सोचा अभी मुझे खर्च करना पड़ेगा, बाजार जाना पड़ेगा। तो बाजार जाने के लिए वहां अपने जूते पहना, जूता मतलब शूज पहन लिया और छड़ी उठा लिया। छड़ी का मतलब ये है वॉकिंग स्टिक। ये सब लेकर रेडी होकर बाजार जाता है। बाजार आप कल्पना कर सकते हो बाजार कैसा होता है। बहुत रश रहता है, बहुत भीड़ रहता है मार्केट में। मार्केट जाकर देखते पूछते हर जगह जाकर वहां पता कर लेता है नारियल कहाँ पे बेचते हैं। ठीक है, तो आखिर एक नारियल वालों के साथ इनका मुलाकात होता है और बातें करता है। वहां पूछता है कि अरे भाई ये नारियल को आप कितने में दोगे। वहां पूछता है कितने में नारियल आप देते हो। नारियल वाले ने, नारियल वाला मतलब टेंडर कोकोनट बेचने वाला, ಎಳ್ನೀರನ್ನ ಮಾರಾಟ ಮಾಡುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ಆತ। उस नारियल वाले ने कहा काका इसका दाम है 2 रुपया। He said that it will cost you 2 rupees। इसका दाम है 2 रुपया। बाबू भाई को बहुत आश्चर्य होता है, अरे भाई 2 रुपये बहुत ज्यादा है, तो थोड़ा कम करके दे दो, 1 रुपये में दे दो करके उनसे पूछता है। तो वह नारियल वाला नहीं मानता है। तो 2 रुपये सही दाम है, आपको चाहे तो ले लो नहीं तो छोड़ दो, कहता है वो नारियल वाला। तो ये बाबू भाई उनसे पूछता है आखिर मेरे को ये बताओ 1 रुपये में कहां पर मिलेगा, 1 ರೂಪಾಯಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತೆ ಎಳ್ನೀರು, ये पूछता है। ठीक है, वो नारियल वाले ने बताया यहां पर और एक मंडी है, आप उधर जा सकते हो, शायद आपको उधर मिल जाएगा। ಇಲ್ಲೇ ಸಮೀಪದಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಚಿಕ್ಕದು ಮಂಡಿ ಇದೆ, ಮಾರ್ಕೆಟ್ ತರ ಇದೆ, ನೀವು ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಬಹುಶಃ ನಿಮಗೆ ಸಿಗಬಹುದು, ಯು ಮೇ ಗೆಟ್ ದೇರ್, ಬಹುಶಃ ನಿಮಗೆ ಸಿಗಬಹುದು, ऐसे बोलता है तो नारियल वाला। नारियल वाला कहने पर बाबू भाई ने क्या किया, सीधे जो बोला था वहीं पर जा पहुंचा। ओके, वहां जाकर उधर एक नारियल वालों से इन्होंने पूछता है अरे भाई नारियल का दाम क्या है, कितने में आप देते हो करके पूछता है। वो नारियल वालों ने बोला 1 रुपया काका। उन्होंने कहता है, बहुत आश्चर्य होता है इनको, अरे भाई 1 रुपया बहुत ज्यादा दाम है, मेरे को इसको कम करके दे दो, 50 पैसे ये लो, 50 पैसे रख लो। और इस 50 पैसे उनके हाथ में देकर तुरंत ये नारियल को ले रहा था वो बाबू भाई। तो झट से नारियल वालों ने क्या किया, नहीं भाई तो आपको नहीं मिलेगा 50 पैसे में, रख दो करके उसको छीन कर नारियल वहां पर रखता है। अगर आपको ये जो 50 पैसा में चाहे तो यहाँ नजदीक पर एक बंदरगाह मतलब जो हार्बर प्लेस यानी हड़गु प्रदेश ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಆ ತರದ್ದು, नजदीक यहाँ पर एक बंदरगाह है, आप लोग उधर जाइए, शायद आपको मिल जाएगा उधर। तो ये नारियल वाला बाबू भाई को कहता है। बाबू भाई तो वहां से बंदरगाह तक पैदल जाता है। पैदल जाते वहां पर एक नाविक बैठा था, नाविक मतलब बोट चलाने वाला नाविका ಅಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದ ಒಬ್ಬ। ये नाविक के पास जाकर ये बाबू भाई पूछता है अरे भाई नारियल को कितने में दोगे आप, ನೀನು ಎಷ್ಟಕ್ಕೆ ಕೊಡ್ತೀಯಾ ಎಳ್ನೀರನ್ನ ಅಂತ ಅವನ ಹತ್ರ ಕೇಳ್ದ। उन्होंने कहा काका इसका दाम है 50 पैसा। 50 पैसा जो तो सुनते ही बाबू भाई को ऐसा लग रहा था कि अरे भाई मैं इतने दूर से पैदल आया हूं, बहुत थक चुका हूं मैं, थोड़ा कम करके दे दो, 25 पैसे में दे दो करके उनसे पूछता है। उस नाविक ने कहा, नाविक मतलब ये नारियल वाला, उन्होंने कहता है
नहीं शशा, मुझसे तो इतना कम दाम में मेरे को भी नहीं मिला है, तो मैं कैसे दे सकता हूं आपको 25 पैसे में, नहीं मिलेगा करके बोल रहा है। तो तब क्या होता है, उनकी निराशा चेहरा देखकर वो नाविक यानी जो नारियल वाला इनको कहता है, यहां पर नजदीक और एक बगीचा है, नारियल बगीचा, आप उधर जाइए, शायद आपकी जो मनपसंद की दाम पर उधर मिल जाएंगे आपको, कहता है। उनके कहने पर बाबूभाई की मन में ये भावना, आशा इतना पैदा होता है, इतनी लालच की वजह से उनमें बहुत जोश आता है, अभी भी मेरे टांगे में अभी दम है, जो वहां से पैदल जाने लगता है, जहां पहुंचता है उस नारियल के बगीचे पर। वहां पर एक माली बैठा था, माली मतलब जो नारियल वाला, वहां पर एक माली था। से जाकर ये बाबूभाई पूछता है, अरे भाई नारियल को आप कितने में दोगे? अरे प्रश्न अल्लू ಕೂಡ ಕೇಳ್ತಾನೆ, ಎಷ್ಟಕ್ಕೆ ಕೊಡ್ತೀಯಾ ಅಂತ। ओके, उस नारियल वाले ने कहता है 25 पैसा। 25 पैसा मतलब 4 आने, 4 आने को आपको मिल जाएगा एक नारियल। इन्होंने कहता है, भाई मेरे हालत देखो, मैं इतने दूर से आया हूं, पैदल आया हूं, बहुत थक चुका हूं मैं, तो आपने मेरे को मुफ्त में क्यों नहीं दोगे, मुफ्त में दे दो। बहुत सताता है उसको। तो तब क्या करता है वह नारियल वालों ने, कहता है कि जो अगर आपको मुफ्त में चाहे तो खुद आप स्वयं पेड़ पर चढ़ जाओ, आपको जितना चाहिए उतने आप ले सकते हो, कहता है। बातें सुनकर ये जो इतना प्रसन्न होता है, इनका मन बहुत प्रसन्न होता है, सीधा जाकर वहां पर पेड़ पर चढ़ जाता है। तो देखिए बच्चों, हम लोग यहां तक पढ़ाई किया था, ठीक है। तो नेक्स्ट हम ये देखेंगे वो बाबूभाई क्या करता है, इसके बारे में हम लोग इस पार्ट के अंतर्गत हम पढ़ाई करेंगे, मतलब इसके बारे में हम लोग जानकारी प्राप्त करेंगे। ओके, ठीक है बच्चों, यहां पर आप देख सकते हो बाबूभाई और माली, इन दोनों के बीच में क्या क्या वार्तालाप, इन डायलॉग्स चलते हैं। तो देखिए यहां पे माली ने जवाब दिया, जो पसंद आए ले जाओ। काका बस 25 पैसे का एक। जो ಮಾಲಿ ಅಲ್ಲೇನೋ ಅವ್ನು ಮಾಲಿ ಇದ್ದ, ತೋಟಿಗ ಇದ್ದ, ಅವನು ಆನ್ಸರ್ ಮಾಡ್ದ, ಹೇಳ್ದ, ಜೋ ಪಸಂದ್ ಆಯೆ ಲೇ ಜಾओ, ನಿನಗೆ ಯಾವ್ದು ಇಷ್ಟ ಬರುತ್ತೆ ಅದನ್ನ ನೀ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗು ಕಾಕ, ಬಸ್ 25 ಪೈಸೆಗ ಏಕ್, ಕೇವಲ 25 ಪೈಸೆಗೆ ಒಂದು, 25 ಪೈಸೆ ಅಂದರೆ 4 ಆಣೆ ಅಂತ, ಸೊ ಓನ್ಲಿ ಫಾರ್ ಯू 25 पैसा ईच। तब बाबूभाई कहता है, हे भगवान 25 पैसे, पूरा रास्ता पैदल आने के बाद भी मेरी बात मानो, एक नारियल मुफ्त में दे दो। हाँ देखो मैं कितना थक गया हूँ। ಆಗ ಈ ಬಾಬುಬಾಯಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಹೇ ಭಗವಾನ್ 25 ಪೈಸೆ, ನಾನು ಇಡೀ ರಸ್ತೆಯನ್ನು ಕಾಲ್ನಡಿಗೆಯಿಂದ ಬಂದಿದ್ದೀನಿ, ನಾನು ಹೇಳೋದನ್ನು ಕೇಳು, ಏಕ್ ನಾರಿಯಲ್ ಮುझे ಮುಫ್ತ್ ಮೇ ದೇ ದೋ, ಒಂದು ನನಗೆ ಫ್ರೀ ಆಗಿ ಕೊಟ್ಬಿಡು। ಹಾಂ ನೋಡು, ಮತ್ತೆ ನಾನು ಎಷ್ಟೊಂದು ದಣಿದು ಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ, देखो मैं कितना थक गया हूँ, बाबूभाई कहता है। तो देखिए बच्चों, बाबूभाई की बात सुनकर माली ने कहा, अरे काका मुफ्त में चाहिए ना, पेड़ पर चढ़ जाओ और जितने चाहो तोड़ लो। ಈ ಬಾಬುಬಾಯಿಯ ಮಾತನ್ನ ಕೇಳಿ ಆ ತೋಟಿಗ ಹೇಳ್ದ, ಅರೆ ಕಾಕ ಮುಫ್ತ್ ಮೇ ಚಾಹಿಯೇ ನಾ ತುಮೆ, ನಿನಗೆ ಫ್ರೀ ಆಗಿ ಬೇಕಾಗಿದೆ ಅಲ್ವಾ, ಪೇಡ್ ಪರ್ ತುಮಿ ಚढ़ जाओ, ನೀನೇ ಮರ ಹತ್ತು, ನಿನಗೆ ಎಷ್ಟು ಬೇಕು ಅಷ್ಟನ್ನು ನೀನೇ ಕಿತ್ಕೊಬಿಡು ಅಂತ ಈ ತೋಟಿಗ ಬಾಬುಬಾಯಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, राइट। तो बाबूभाई कहता है, सच जितना चाहूँ ले लूँ। बाबूभाई तो खुशी से फूले न समाए, उन्होंने जल्दी जल्दी पेड़ पर चढ़ना शुरू कर दिया। यहाँ देखिए बच्चों, सच निजवाग्लू ಎಷ್ಟು ಬೇಕು ಅಷ್ಟನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕಾ। ಬಾಬುಬಾಯಿ तो बहुत खुश होता है, फूले न समाए, ಅವನ ಸಂತೋಷಕ್ಕೆ ಪಾರವೇ ಇಲ್ಲದಂತಾಯಿತು ಅಲ್ಲಿ, ಅಷ್ಟೊಂದು ಅತಿಯಾಗಿ ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ ಬಾಬುಬಾಯಿಗೆ। उन्होंने जल्दी जल्दी पेड़ पर चढ़ना शुरू कर दिया, ಅವನು ಬೇಗವಾಗಿ ಮರ ಹತ್ತೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ದ, ಶುರು ಕರ್ ದಿಯಾ, ಶುರು ಮಾಡ್ದ ಅಂತ। यहाँ देखिए बच्चों, पेड़ पर चढ़ते चढ़ते बाबूभाई ने सोचा, बहुत अच्छे, मेरी तो किस्मत खुल गई, जितने नारियल चाहे तोड़ लूं और पैसे भी न दूं, क्या बात है। ಹೇಳ್ತಾನೆ ಬಾಬುಬಾಯಿ ಇಲ್ಲಿ, ಪೇಡ್ ಪರ್ ಚढ़ते ಚढ़ते ಆ ಮರ ಹತ್ತುತ್ತಾ ಹತ್ತುತ್ತಾ, ಇದು ದ್ವಿರುಕ್ತಿ ಪದಗಳು ಮಕ್ಕಳೇ,
पेड़ पर चढ़ते चढ़ते ಮರದ ಮೇಲೆ ಹತ್ತುತ್ತಾ ಹತ್ತುತ್ತಾ ಬಾಬುಬಾಯಿನೇ ಸೋಚಾ ಆ ಬಾಬುಬಾಯಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾನೆ, ಬಹುತ್ ಅಚ್ಚೆ, ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, मेरी तो किस्मत खुल गई, जितने नारियल चाहे तोड़ लूं और पैसा भी न दूं, क्या बात है, ನನ್ನ ನಸೀಬ ನೀ ಹಣೆ ಬರ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಎಷ್ಟು ಬೇಕಾದಷ್ಟು ನಾನು ಎಳ್ನೀರನ್ನ ಕಿತ್ಕೋತೀನಿ, ಒಂದು ಪೈಸನೂ ಇಲ್ಲದೆ, ಕ್ಯಾ ಬಾತ್ ಹೈ, ಎಷ್ಟೊಂದು ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಏನು ವಿಷಯ ಇದು ಅಂತ. बाबूबाई ऊपर पहुंच गए और दोनों हाथों को आगे बढ़ाने लगे सबसे बड़े नारियल को तोड़ने के लिए. झिझक पैर फिसल गए. बाबूबाई ने एकदम से नारियल को पकड़ लिया, उनके दोनों पैर हवा में झूलते रहे. देखिए बच्चों, यहां पर क्या होता है, बाबूबाई ऊपर पहुंच गए, ಅವನು ಮೇಲೆ ಹೋಗಿ ತಲುಪ್ದ, ಅವ್ರು दोनों हाथ को आगे बढ़ाने लगे, ತನ್ನ ಎರಡೂ ಕೈಗಳನ್ನು ಮುಂದೆ ಚಾಚ್ತಾ ಇದ್ದ ಆ ಎಳ್ನೀರನ್ನು ಕಿತ್ಕೋಬೇಕು ಅಂತ. ಇಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಒಂದು ತೆಂಗಿನಕಾಯಿನ ಕಿತ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತ ಅವನು ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಿದ್ದಾಗೆ ಜಿಜಕ್ ಪೈರ್ ಫಿಸಲ್ ಗಯ, ಕಾಲೇ ಜಾರ್ ಬಿಡ್ತು ಅಲ್ಲಿ ಮರದ ಮೇಲಿಂದ. ಬಾಬುಬಾಯಿ ಏಕ್ದಮ್ ಸೆ ನಾರಿಯಲ್ ಕೋ ಪಕಡ್ ಲಿಯಾ. ಒಂದೇ ಸತಿ ಯಾವಾಗ ಬಾಬುಬಾಯಿ ಕಾಲ್ ಜಾರ್ ಬಿಡುತ್ತೆ ಮರದ ಮೇಲೆ ಹತ್ತಿದಾಗ, ಒಂದೇ ಸಲ ಆ ದೊಡ್ಡ ನಾರಿಯಲ್ ಏನಿ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಇತ್ತಲ್ಲ ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಹಿಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟ. ಉನ್ಕೆ ದೋನೋ ಪೈರ್ ಹವಾ ಮೇ ಝೂಲ್ತೆ ರಹೆ ಗಯೆ. ಮೇಲೆ ಕಲ್ಪನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಮಕ್ಕಳೇ, ತೆಂಗಿನಕಾಯಿನ ಹಿಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಎರಡೂ ಕಾಲುಗಳು ಹವೆ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ನೇತಾಡ್ತಾವೆ. ಉನ್ಕೆ ದೋನೋ ಪೈರ್, ಎರಡೂ ಕಾಲುಗಳು ಹವಾ ಮೇ ಝೂಲ್ತೆ ರಹೆ ಗಯೆ, ಎರಡೂ ತೇಲಾಡ್ತಾ ಇದ್ವು, ಹೊಯ್ದಾಡ್ತಾ ಇದ್ವು. ठीक है, तो बाबूबाई चिल्लाने लगे, अरे भाई मदद करो. उन्होंने नीचे खड़े माली से विनंती की. देखिए बाबूबाई ಕೂಗೋದಕ್ಕೆ ಕಿರ್ಚೋದಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾನೆ. ಈ ಸ್ಟಾರ್ಟೆಡ್ ಶೌಟ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಅರೆ ಭಾಯ್ ಮದದ್ ಕರೋ, ಅರೆ ಭಾಯ್ ಬ್ರದರ್ ಹೆಲ್ಪ್ ಮೀ, ನನಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡು ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ. ಉನ್ಹೋನೆ ನೀಚೆ ಕಡೆ ಮಾಲಿಸೆ ವಿನಂತಿ ಕಿ, ಅವನು ಕೆಳಗಡೆ ನಿಂತಿದ್ದ ಆ ತೋಟಿಗ ಏನಿದ್ದ ಅವನಿಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋತಾನೆ, ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತಾನೆ. ಮಕ್ಕಳೇ ಸ್ವಲ್ಪ ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಕೀ ಅನ್ನೋದೇನಿದೆ ಇದು ಕರ್ ಅನ್ನೋ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಫಾಸ್ಟ್ ಟೆನ್ಸ್, ಕಿಯಾ ಅನ್ನೋದನ್ನು ಶಾರ್ಟ್ ಫಾರ್ಮ್ ಆಗಿ ಕೀ ಅಂತ ಬರೀತಾರೆ. ಓಕೆ, ವಿನಂತಿ ಕಿ ಮತ್ಲಬ್ ಜೋ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ದ, ರಿಕ್ವೆಸ್ಟೆಡ್ ಅಂತ. ಓಕೆ, ಮಾಲಿನೇ ಕಹಾ, ಆಗ ತೋಟಿಗ ಹೇಳ್ದ, वो मेरा काम नहीं है, इट्स नॉट माई वर्क, ये तो मेरा काम नहीं है काका, मैंने सिर्फ नारियल लेने की बात की थी, बाकी सब तुम्हारे और तुम्हारे नारियल के बीच का मामला है. ನೋಡಿ ಆ ತೋಟದವನು ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಅದು ನನ್ನ ಕೆಲಸ ಅಲ್ಲ ಕಾಕಾ. ಕಾಕಾ ಮೀನ್ಸ್ ಚಿಕ್ಕಪ್ಪ, ಎನಿ ಅಂಕಲ್. मैंने सिर्फ नारियल लेने की बात की थी, ನಾನು ಕೇವಲ ಎಳ್ನೀರನ್ನು ಕಿತ್ಕೊಳ್ಳೋ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಮಾತಾಡಿದ್ದೆ. बात की थी, बात किया थी, बात की थी, इसका शॉर्ट फॉर्म है बच्चों यहाँ पे. बाकी सब तुम्हारे और तुम्हारे नारियल के बीच का मामला है. ये बाकी सब क्या क्या है बीच में, सो क्या है, ಅದು ನಿಂದು ಮತ್ತು ಈ ಎಳ್ನೀರ್ ಮಧ್ಯೆ ಇರುವಂತಹ ವಿಷಯ, ಮಾಮ್ಲಾ ಎನಿ ಮ್ಯಾಟರ್, ಇದು ನನ್ನ ವಿಷಯ ಅಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ನಾನೇನು ಹೇಳಿದ್ದೆ, ಕೇವಲ ಎಳ್ನೀರು ಕಿತ್ಕೋ ಅಂತ. ಇಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ ನನಗೇನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅದು ನಿನ್ನಿಗೆ ಬಿಟ್ಟಿದ್ದು, ನೀನೇನಾದರೂ ಮಾಡ್ಕೋ ಅಂತ ಆ ತೋಟಿಗ ಹೇಳ್ತಾನೆ. ओके, तभी ऊंट पर सवार एक आदमी वहां से गुजरा. एट दैट सेम टाइम तभी आगा ऊंट पर, वंटे मेले, आप लोग यहाँ पर देख सकते हो बच्चों, यहाँ पर ऊंट है, वंटे कैमल. एक सवार आदमी वहां से गुजारा. ಒಬ್ಬ ಈ ರೈಡರ್ ಆದ್ಮಿ, ಇನಿ ಸವಾರ್ ಇನಿ ರೈಡರ್, ಅಲ್ಲಿಂದ ಹೋಗ್ತಾನೆ ಅವನು. ಓಕೆ, बाबूबाई पूछता है, अरे वो बाबूबाई जोर जोर से बुलाने लगे, ಜೋರಾಗಿ ಅವನ್ನ ಕರೆಯೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ದ. ಓ ऊंट वाले, मेरे पैर वापस पेड़ पर टिका दो ना, बड़ी मेहरबानी होगी. ಓ ಒಂಟೆ ಮನುಷ್ಯ, ನನ್ನ ಕಾಲನ್ನು ಪುನಃ ಈ ಮರದ ಮೇಲೆ ಇಟ್ಬಿಡು, ಟಿಕಾದೋನ, ಅಲ್ಲಿ ತಗಲಿಸು, ಅಲ್ಲಿ ಇಟ್ಬಿಡು, ಬಡಿ ಮೆಹರ್ಬಾನಿ, ನಿನ್ನಿಂದ ತುಂಬಾ ಉಪಕಾರ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಜೋರಾಗಿ ಈ ಬಾಬುಬಾಯಿ ಒಂಟೆಯವನಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ. ओके, तब ऊंट वाला क्या कहता है, देखिए बच्चों, ऊंट वालों ने सोचा, आग ಒಂಟೆಯವನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ದ, चलो मदद कर देता हूँ, मेरा क्या जाता है,
तो इन्होंने कहता है जो मदद करता हूँ मेरा क्या जाता है, ನನ್ಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಆಯ್ತು ಬಿಡು, ನಿನಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ನಂದು ಏನು ಹೋಗುತ್ತೆ ಅನ್ನೋ ಥರ ತುಂಬ ಕಾಮನ್ ಆಗಿ ನಾರ್ಮಲ್ ಆಗಿ ಈ ऊंट का आदमी मतलब जो ಈ ಒಂಟೆ ಮೇಲೆ ಏನು ಬಂದಿದ್ದ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ओके, देखिए बच्चों, ऊंट की पीठ पर खड़े होकर उसने बाबूबाई के पैर को पकड़ लिया. ठीक उसी समय ऊंट को हरे भरे पत्ते नजर आए. पत्ते खाने के लालच में ऊंट ने गर्दन झुकाया और अपनी जगह से हट गया. ऊंट की पीठ पर खड़े होकर ಆ ಒಂಟೆ ಬೆನ್ ಮೇಲೆ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಆ ಸವಾರಿ ಏನಿದ್ದ ಆತ ಬಾಬುಬಾಯಿ ಎರಡೂ ಕಾಲುಗಳನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡ. ಉಸಿ ಸಮಯ ಪರ್ ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಒಂಟೆಗೆ ಮುಂದೆ ಇರುವಂತಹ ಹಸಿರಾದ ಹುಲ್ಲು ಅದರ ಕಣ್ಣಿಗೆ ಬೀಳುತ್ತೆ. ಆ ಹುಲ್ಲನ್ನು ತಿನ್ನಬೇಕು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಒಂಟೆ ತನ್ನ ಕತ್ತನ್ನು ಬಗ್ಗಿಸುತ್ತೆ ಮತ್ತು ಆ ಜಗಹದಿಂದ ಅದು ಸರಿದು ಬಿಡುತ್ತೆ. ಅದು ಅಲ್ಲಿ ಉಸಿ ಜಗಹ ಸೆ ಹಟ್ ಗಯಾ, ಅಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಬಸ್ वह आदमी ऊंट की पीठ से फिसल गया. अपनी जान बचाने के लिए उसने बाबूबाई के पैरों को कसक कर पकड़ लिया. इतने में एक घुड़सवार आया. देखिए बच्चों, यहाँ बहुत क्या क्या होता है. यहाँ पे ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಮಕ್ಕಳೇ, ಸ್ವಲ್ಪ ಇಲ್ಲಿ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಆಗಿದೆ ನೋಡಿ. ಬಸ್ ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ವಹ ಆದ್ಮಿ ऊंट के पीठ से फिसल गया. ಯಾವಾಗ ಒಂಟೆ ಆ ಹುಲ್ಲನ್ನು ನೋಡಿ ನಡೆದು ಬಿಡುತ್ತೆ, ಅದೇ ಟೈಮಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇವನ್ ಕಾಲು ಜಾರಿ ಬಿಡುತ್ತೆ, ಆ ಬೆನ್ ಮೇಲಿಂದ ಕಾಲು ಜಾರಿ ಬಿಡುತ್ತೆ. अपनी जान बचाने के लिए ತನ್ನ ಜೀವನ ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೋಸ್ಕರ उसने बाबूबाई के पैर को कसक कर पकड़ लिया. ಕಸ್ಕರ್ ಈ ತನ್ನ ಜೀವ ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಆ ಬಾಬುಬಾಯಿ ಕಾಲ್ಗಳೇನು ಕೆಳಗಡೆ ಇದು ಜೋರಾಗಿ ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಅವನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಬಿಟ್ಟ. ಪಕಡ್ ಲಿಯಾ. ठीक है. इतने में ये घुड़सवार आया. ಇಷ್ಟರಲ್ಲಿ ಮತ್ತೊಬ್ಬ ಕುದುರೆ ಸವಾರ ಆ ಪ್ಲೇಸ್ಗೆ ಬರ್ತಾನೆ. आया बंदा. देखिए बच्चों, या घुड़सवार आ रहा है. हाँ, घुड़सवार को देखकर बाबूबाई ने दुहाई दी, अरे मेरे भाई मुझे पेट पर वापस पहुंचा दो. ಆ घुड़सवारನನ್ನ ನೋಡಿ ಬಾಬುಬಾಯಿ ಅದೇ ಮಾತನ್ನ ರಿಪೀಟ್ ಮಾಡ್ತಾನೆ. ದುಹಾಯಿ ದಿ, ದಿಯಾ ದಿ ಶಾರ್ಟ್ ಫಾರ್ಮ್ है बच्चों. यहाँ ये ಅದೇ ಮಾತನ್ನ ರಿಪೀಟ್ ಮಾಡ್ದ. अरे मेरे भाई, ओ ನನ್ನ ಸಹೋದರ, ओ ಮೈ ಬ್ರದರ್, ಮುझे पेट पर वापस पहुंचा दो, ನನ್ನ ಮರದ ಮೇಲೆ ವಾಪಸ್ ಕಳಿಸು ನನ್ನನ್ನು ಅಂತ ಈ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋತಾನೆ ಆ ಕುದುರೆ ಸವಾರನಿಗೆ ಬಾಬುಬಾಯಿ. हाँ, 1 मिनट में भी नहीं लगेगा, मैं घोड़े की पीठ पर चढ़कर इनकी मदद कर देता हूँ. यहाँ सोचकर घुड़सवार घोड़े पर उठ खड़ा हुआ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ ಏನಾಗುತ್ತೆ. हाँ ಹೌದು, 1 मिनट भी नहीं लगेगा, ಒಂದು ನಿಮಿಷ ಕೂಡ ಆಗಲ್ಲ. मैं घोड़े की पीठ पर चढ़कर इनकी मदद कर दूंगा. ನಾನು ಕುದುರೆ ಬೆನ್ ಮೇಲೆ ಹತ್ಬಿಟ್ಟು ಇವರಿಬ್ಬರಿಗೂ ನಾನು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಸಹಾಯ ಮಾಡ್ತೀನಿ. ಮದದ್ ಕರ್ दूंगा, आई विल हेल्प देम. यहाँ सोचकर घुड़सवार घोड़े पर उठ खड़ा हुआ. ಇದನ್ನು ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಆ ಕುದುರೆ ಸವಾರ ಕುದುರೆಯ ಬೆನ್ ಮೇಲೆ ಹತ್ತಿ ನಿಂತ್ಕೊಂಡ. ಖಡಾ ಹುआ, ನಿಂತ್ಕೋತಾನೆ. ओके, तो वहां पर क्या होता है, घास के चक्कर में घोड़ा जरा आगे बढ़ा और चला अपने मालिक को ऊंट वाले के पैरों से लटकते हुए. देखिए बच्चों, बहुत ही इंटरेस्टिंग है. यहाँ पर क्या होता है, घास के चक्कर में ಆ ಹುಲ್ಲನ್ನು ನೋಡ್ಬಿಡುತ್ತೆ ಕುದುರೆ. ಆ ಹುಲ್ಲಿನ ಸುಳಿಯಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡು ಕುದುರೆ ಸ್ವಲ್ಪ ಮುಂದೆ ಹೋಯ್ತು. ಆಗೇ ಬೇಡ ಅವ್ರು ಚಲ ಸ್ವಲ್ಪ ಮುಂದೆ ನಡೆದು ಬಿಡ್ತು. ಅದು ಅಪ್ನೆ ಮಾಲೀಕೋ ऊंट वाले के पैसे लटकते हुए. ಆ ಮಾಲೀಕ ಅಂದರೆ ಕುದುರೆ ಮೇಲೆ ಬಂದಿದ್ದಲ್ಲ, ಅವನೇನು ಮಾಡ್ದ, ಈ ಒಂಟೆ ಅವನೇನು ಕೆಳಗಡೆ ನೇತಾಡ್ತಿದ್ದ ಅವನ ಕಾಲನ್ನು ಇವನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಹೊಯ್ದಾಡೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ದ. ಇಂತಹ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಆ ತನ್ನ ಮಾಲೀಕನನ್ನು ಬಿಟ್ಟು ಕುದುರೆ ಹುಲ್ಲು ತಿನ್ನಬೇಕು ಅಂತ ಅಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ಬಂದ್ಬಿಡ್ತು. ठीक है, तो आगे देखिए, 1 2 और अब तीनों. ಮೇಲೆ ಒಬ್ಬ, ಆಮೇಲೆ ಇಬ್ಬರು ಆದರೂ अब तीनों. ಈಗ 3 ಜನಗಳು झूलते रहे नारियल के पेड़ से.
ಮೂರೂ ಜನಗಳು ಆ ತೆಂಗಿನ ಮರದ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಹಿಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಲ್ಲಿ. आगे देखिए बच्चों, घूड़ वाला यानी घुड़सवार कहता है काका काका कस के पकड़ रहना. हाँ, घुड़सवार ने पसीना पसीना होते हुए कहा चिकप्प चिकप्प ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಹಿಡ್ಕೋ. ಹಾ, घुड़सवार ने पसीना पसीना होते हुए कहा. ಬೆವ್ತ್ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟ ಅವನು, ಬೆವ್ರು ನೀರು ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಆ घुड़सवारನಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಹಿಡ್ಕೋ, ಬಿಡಬೇಡ ಅಂತ. जब तक कोई बचाने वाला न आए कहीं छोड़ न देना. ನಮ್ಮನ್ನು ಕಾಪಾಡುವವರು ಬರಲ್ಲಿವರೆಗೂ ನೀನು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಬಿಡಬೇಡ. ಮೈ ಆಪ್ಕೋ 100 ರೂಪಾಯಿ ದೂಂಗಾ. ಇವನು ಹೇಳ್ದ, ಬೇರೆಯವ್ರು ಬಂದು ನಮ್ಮನ್ನು ಕಾಪಾಡಲ್ಲಿವರೆಗೂ ನೀನು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಕೈ ಬಿಡಬೇಡ. ನಾನು ನಿಮಗೆ 100 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತೀನಿ. ಮೈ ಆಪ್ಕೋ 100 ರೂಪಾಯಿ ದೂಂಗಾ. ನಾನು ನಿಮಗೆ 100 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ घुड़सवार ಬಾಬುಬಾಯಿಗೆ ಹೇಳ್ದ. ऊंट वाला कहता है तब काका काका. अब ऊंट वाले की बारी थी. जो ಈಗ ಈ ऊंट वाला ಈ ಒಂಟೆ ಸವಾರನ ಸರ್ದಿ ಆಗಿತ್ತು, ಬಾರಿ थी. मैं आपको 200 रुपया दूंगा लेकिन नारियल को छोड़ना नहीं. नारियल को मत छोड़ो. ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿನ ನಿನ್ನ ಕೈ ಬಿಡಬೇಡ. ನಾನು ನಿನಗೆ 200 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತೀನಿ. 200 ಐ ವಿಲ್ ಗಿವ್ ಯು 200 ರೂಪೀಸ್. ನಾನು ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಈ ಒಂಟೆ ಸವಾರ ಆ ಬಾಬುಬಾಯಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ. 100 और 200, बाप रे बाप, 300 रुपया. बाबूबाई का सिर चकरा गया. 100, 200, ಅಪ್ಪ 300 ರೂಪಾಯಿ. ಆ ಬಾಬುಬಾಯಿನ ತಲೆನೇ ಸುತ್ತೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ. ಇತ್ನಾ ಸಾರಾ ಪೈಸಾ, ಇಷ್ಟೊಂದು ದುಡ್ಡು, इतना सारा इष्टोंद दुड्डू पैसा यानी दुड्डू मनी. खुशी से उन्होंने अपनी दोनों बाहें को फैलाया और नारियल गया उनके हाथ से छूट. धड़ाम से तीनों जमीन पर गिरे. बाबूबाई अपने आप को संभाला नहीं रहे थे कि एक बहुत बड़ा नारियल उनके सर पर आज फूटा. देखिए बच्चों, यहाँ पर क्या होता है, 100, 200, 100, 200 ರೂಪಾಯಿ. ಅಪ್ಪ, ಈ 300 ರೂಪಾಯಿ ಬಾಬುಬಾಯಿಗೆ ತಲೆನೇ ಸುತ್ತೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ. ಇಷ್ಟೊಂದು ದುಡ್ಡು ಅಂತ ಅವನು ತುಂಬ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾನೆ. ತುಂಬ ಸಂತೋಷ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ ಅವನಿಗೆ. ಅಪ್ನಿ ದೋನೋ ಬಾಹೋಂಕೋ ಫೈಲಾಯ, ಸಂತೋಷದಲ್ಲಿ ತನ್ನ ಎರಡೂ ಕೈಗಳನ್ನು ಅಗಲಿಸ್ಬಿಟ್ಟ. ಫೈಲಾಯ, ಹರಡಿಸ್ಬಿಟ್ಟ. ಅವ್ರು ನಾರಿಯಲ್ ಗಯಾ ಹಾತ್ ಸೆ छूट गया. ನಾರಿಯಲ್ ಏನಾಗ್ಬಿಡ್ತು, ಅವನ ಕೈ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟ. ನಾರಿಯಲ್ ಹಾತ್ ಸೆ छूट, ಕೈಯಿಂದ ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತು. ಧಡಾಮ್ ಸೆ ತೀನೋ ಜಮೀನ್ ಪರ್ ಗಿರೆ. ಧಡಾಮ್ ಅಂತ ಸೌಂಡ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಮೂರೂ ಜನಗಳು ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಬಿದ್ದರು. ಬಾಬುಬಾಯಿನೇ ಅಪ್ನೆ ಆಪ್ ಕೋ ಸಂಭಾಲ್ ಹೀ ರಹೇ ಥೇ. ಏನೋ ತನ್ನಷ್ಟಕ್ಕೆ ತಾನು ಸುಧಾರಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದ. ಕಿ ಏನಾಯಿತು ಅಂದರೆ, ಏಕ್ ಬಹುತ್ ಬಡಾ ನಾರಿಯಲ್ ಉನ್ಕೆ ಸರ್ ಪರ್ ಆ ಫೂಟ. ದೊಡ್ಡದಾದ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಬಂದು ಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ನೇರವಾಗಿ ಆತನ ತಲೆ ಮೇಲೇ ಬಿದ್ದುಬಿಡ್ತು. देखिए बच्चों, ये जो पैसे की लालच में कुछ पैसा बचाने की वजह से 2 रुपये से 1 रुपया, 1 रुपये से 50 पैसा, 50 पैसे से 25 पैसे, 25 पैसे के बाद जो मुफ्त में बिना दाम से बिना पैसे से मुफ्त में पाने की सोच रहा था. ದುಡ್ಡು ಉಳಿಸ್ಬೇಕು. 2 ರೂಪಾಯಿಯಿಂದ 1 ರೂಪಾಯಿ, 1 ರೂಪಾಯಿಯಿಂದ 50 ಪೈಸೆ, 50 ಪೈಸೆಯಿಂದ 25 ಪೈಸೆ, 25 ಪೈಸೆಯಿಂದ ಒಟ್ಟಾಗಿ ಫ್ರೀಯಾಗಿ ನಾನು ಪಡ್ಕೋಬೇಕು ಅನ್ನೋ ದುರಾಸೆಯಿಂದ ಬಾಬುಬಾಯಿ ತುಂಬ ಸಂಕಷ್ಟಕ್ಕೆ ಈಡಾಗ್ತಾನೆ. यही है बच्चों इस पाठ का आशय. जब हम लोग जो बुरी लालच में फंस जाते हैं, उसका नुकसान बहुत बड़ा होता है. इस वजह से हम कभी भी लालच में दुराशे नहीं करना चाहिए. ठीक है, तो देख लीजिए बच्चों, इसके साथ ये पाठ यहाँ पर समाप्त होता है. इससे संबंधित यहाँ पर मैं 4 प्रश्न दिया हूँ. इन प्रश्नों का उत्तर लिखो. यहाँ पर 4 प्रश्न में दिया हूँ बच्चों. पहला प्रश्न ये है, बाबूबाई ने मुफ्त में नारियल किससे मांगा? ಬಾಬುಬಾಯಿ ಫ್ರೀಯಾಗಿ ತೆಂಗಿನಕಾಯಿಯನ್ನು ಯಾರಿಂದ ಬೇಡಿದ? देख लीजिए, मैं इसके साथ ये जो प्रश्नोत्तर भी मैं देता हूँ और एक वीडियो क्लास में मैं देता हूँ आपको.
ठीक है। सेकंड क्वेश्चन क्या है, घूड़सवार ने कितने रुपये देने की बात कही, आ कुದುರೆ सवार ಎಷ್ಟು ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ದ। थर्ड क्वेश्चन, ऊंट सवार ने कितने रुपये देने की बात कही, आ ಒಂಟೆ सवार ಎಷ್ಟು ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ದ। और फोर्थ क्वेश्चन क्या है, बाबूबाई ने किन किन से मदद मांगे, ಈ ಬಾಬುಬಾಯಿ ಯಾರ್ಯಾರಿಂದ ಸಹಾಯವನ್ನ ಕೇಳ್ದ। ಈ ಎಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರ ಬರೀಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ, राइट। और यहाँ पर 4 सेपरेट में दिया हूं, अन्य लिंग रूप लिखो कि इसमें क्या कौन सा लिंग है, भाई कौन सा लिंग है, इसका अपोजिट जेंडर लिखना चाहिए, भाई, माली, काका, आदमी, ये सब आप गृह कार्य यानी होमवर्क पर आप लिखेंगे बच्चों। तो और एक वीडियो क्लास में इसका पूरा नोट्स, ग्रामर पॉइंट्स और एक वाक्य का उत्तर, 2 वाक्य का उत्तर, भाषा ज्ञान, ग्रामर पॉइंट्स क्या क्या है, ये सारे विषयों के बारे में और एक वीडियो क्लास में हम लोग डिस्कशन करेंगे। ठीक है बच्चों, थैंक यू वेरी मच, धन्यवाद।